नगर परिषदेने केली निकृष्ट प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई। शहराच्या विविध भागातील दुकानातून निकृष्ट प्लास्टिक पिशव्या जप्त करत केली दंडात्मक कारवाई। नगर परिषद वर्धा प्रशासनाच्या कारवाईने दुकानदारांसह फळ विक्रेत्यांचे धाबे दणाणले। कायद्याने बंदी घालण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिक पिशव्या लहान मोठ्या दुकानदारांसह फळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यांच्या चारचाकी ठेल्यांवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळताच नगर परिषद वर्धाच्या कर्तृत्वान कर्मचाऱ्यांनी धाडसी मोहीम राबवून दिनांक 25 रोजी शहराच्या विविध भागातील दुकानातून तसेच फळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यांच्या चारचाकी ठेल्यांवरून प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। केलेल्या कारवाईत 150 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून 2000 रुपये इतका दंड वसूल करून सर्वांना ताकीद देण्यात आले। सदर कारवाई नगर परिषद वर्धेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी राजेश भगत यांच्या आदेशाने करण्यात आली असून आरोग्य व स्वच्छता विभागचे कर्तव्यदक्ष स्वच्छता निरीक्षक विशाल सोमवंशी, कर्मचारी स्नेहा मेश्राम, सतीश पडोडे, लंकेश गोंदेकर, नवीन गुनादे तसेच आरोग्य व स्वच्छता विभागचे संगणक चालक श्रेया बाबुळकर यांनी यशस्वी मोहीम राबवून कारवाई केली। करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याच्या कारवाईने दुकानदारांचे तसेच फळ विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे प्रत्यक्षात दिसून आले। मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा।